हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओवरती. तर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात पण व्ह्यूज येत नाही आणि व्ह्यूज आल्यामुळे तुमचा वॉच टाइम पूर्ण होत नाही, सबस्क्रायबर्स जास्त वाढत नाहीत आणि त्यामुळे तुमचं चॅनल काही मॉनिटाईज होत नाही. तर हे कशामुळे होतं तर तुमचा थंबनेल हा चांगला अट्रॅक्टिव्ह नसतो त्यामुळे. कारण तुमच्या व्हिडिओचा जर CTR चांगला असेल ना तर नक्कीच तुमचा तो व्हिडिओ ना व्हायरल जातो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत YouTube पाठवतं आणि एकदम चांगल्या प्रकारचे व्ह्यूज तुमच्या व्हिडिओला येत असतात. तर आज मी तीच गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, अगदी क्विकली 2 मिनिटात थंबनेल कसं बनवायचं. नाही तर तुम्हाला एकदम आम्ही एक असा ऍप सांगणार आहे जे की ना फ्रीच आहे, त्याला कोणतेही पैसे द्यायचे नाही आणि त्या ऍप मध्ये तुम्ही एकदम तुम्हाला पाहिजे तसं अट्रॅक्टिव्ह CTR वाढवणारा थंबनेल तुम्ही बनवू शकता. आणि ही ना मी माझी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला, जेणे की मी 2-3 वर्षापासून ती वापरत आहे आणि हा माझा 3रा चॅनल आहे, त्याच्यावरती पण वापरणार आहे. तर अगदी झटपट थंबनेल कसं बनवायचं आणि व्हिडिओला व्हायरल कसं करायचं ह्या मी छोट्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण मग पटकन फ्री मध्ये थंबनेल कसं बनवायचे पाहून घेऊ. पटकन आपण थंबनेल बनवून घेऊया. तर एकदम फ्री मध्ये छानपैकी जर थंबनेल बनवायचं असेल ना तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे ऍप, ते पिक्सल लॅब. तर ते जर ओपन केलं ना तर हे असं टेक्स्चर आपल्या समोर येणार आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला हे स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू आहे. तर हे उजव्या साईडला जे 3 डॉट दिसतात ना त्याच्यावरती तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि त्याच्यामध्ये इमेज साईज येतं. इमेज साईज मध्ये गेल्याच्या नंतर हे कस्टमच्या तिथे तुम्हाला खाली जर तुम्ही 4-5 नंबर 1 2 3 4 5 नंबरला जर आले ना तर YouTube थंबनेल दिसतं. तर त्याला तुम्ही आहे तसं ते बरोबर 1280 आणि 720 असं येतं. तर त्याला आपल्याला ओके करायचं आहे आणि हे जे न्यू टेक्स्ट आहे ना ह्याला आपण डिलीट करून टाकूया. तर आपल्याला बाहेरून बॅकग्राऊंड घेण्याची गरज नाही. खालचे जे हे दिसत आहे ना, हे डबल स्क्वेअर जे दिसत आहे ना त्याला टच करायचं. हे कलर्स येतात आणि कलर्स आले ना तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणता कलर घ्यायचा आहे तो आपण घेऊ शकतो. तर हे अशा प्रकारे मी जनरली ना ब्लॅक कलर घेत असते. तर ते झालं. तर पुढे आपल्याला हे पिक्सल लॅब नाव जे दिसत आहे ना तर त्याच्यावरती आपल्याला प्लसचं हे आयकॉन दिसत आहे, त्या प्लसच्या आयकॉनवर टच करायचं आहे आणि त्याच्यामध्ये खाली फ्रॉम गॅलरी म्हणून येत आहे. तर त्या फ्रॉम गॅलरीला जर टच केलं ना तर आपल्या मोबाईलची गॅलरी ओपन होते आणि तिथे ना आपल्याला हे मी डाउनलोड करून घेतलेले फोटोज आहेत. तर ह्या फोटोपैकी आपल्याला कोणताही फोटो घ्यायचा आहे. जर समजा मी हा फोटो घेतला तर हे ना बॅकग्राऊंड काढलेले फोटो आहेत. तर ह्याचा बॅकग्राऊंड फ्री मध्ये कसा काढायचा हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल ना तर मला कमेंट करा. 5 पेक्षा जास्त कमेंट आल्या ना तर मी नक्कीच त्यावरती पण बॅकग्राऊंड रिमूव्हर जे आहे ना तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल. आणि हा फोटो एकदम आता साधा सिंपल दिसत आहे. तर हे कलर फिल्टरमध्ये जाऊन तुम्ही ह्याचा कलर बदलू शकता, ह्या फोटोचा तुम्हाला पाहिजे तसं घेऊ शकता. तर हे अशा प्रकारचे छान वाटत आहे, म्हणजे आपल्या नजरेला असं छान वाटायला पाहिजे आणि आपल्या नजरेने जर कॅच केलं तर समोरच्या नजरेनेही कॅच केलं जातं. तर आता ह्याला हे साधा फोटो दिसत आहे तर हे स्ट्रोक देऊ आपण. तर हे स्ट्रोकमध्ये ना आपण कोणताही कलर घेऊ शकतो, असं आपल्याला पाहिजे तितकं आपण बॉर्डर घेऊ शकतो. तर हे पहा अशा प्रकारची मी बॉर्डर घेतलेली आहे, ह्याला स्ट्रोक दिलेला आहे आणि हे सेट करूया. आणि परत ना अजून एक आपण तसाच फोटो घेऊया. परत प्लसमध्ये जायचं आहे, फॉर्म गॅलरीमध्ये जायचं आहे आणि परत एक फोटो घ्यायचा आहे. कोठून तर ते फ्रीचं डाउनलोड केलेलं आहे. तर हे पहा अशा प्रकारचं, किंवा हे नको, आपण एक दुसरा फोटो घेऊया जे की ते छान वाटेल. हे पहा हे पण हे घेऊया बाळ दत्तात्रयांचं. तर ह्याला ना आपण सर्कलमध्ये करून घेऊ, म्हणजे ते कसं ना आपल्याला वरतून लावायचं आहे तर ते छान दिसेल. हे अशा प्रकारचं छोटी साईज करून घेऊ आणि हा फोटो ह्याला ना हे जे गोल हे दिसत आहे ना हे ब्ल्यू वालं त्याला तिथे टच केलं की छोटं मोठं होतं. तर हे आपल्याला पाहिजे तसं आपण ऍडजस्ट करून घेऊ शकतो. आणि ह्याला हे आपण ना आउटलाईन देऊ शकतो, समजा स्ट्रोक देऊ शकतो. त्यालाही कोणता चांगला वाटेल त्यानुसार. आता इथे ब्लॅक घेतलं तर एवढं काही चांगलं दिसत नाहीये, तर आपण दुसरा कलर घेऊया, म्हणजे एकदम असं उठावदार दिसायला पाहिजे तसं. म्हणजे अशा नजरेने ना कॅच केलं पाहिजे की पटकन की अरे नाही खरंच छान आहे बरं का, असं. नाहीतर कसं की बनवायचं म्हणून बनवायचं आणि व्ह्यूज काही येत नसतात, काही नाही, आणि नुसतंच ते क्वांटिटीला होऊन जातात व्हिडिओ. तर हे अशा प्रकारे आपण इथे सेट करून घेऊया. तर हे झालं फोटोचं. तर फोटो झाल्याच्या नंतर आपल्याला ना इथे टेक्स्ट घ्यायचं आहे. तर हे खाली जे दिसत आहे ना तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही गेला तर हे ए म्हणून येतं. हे एच्या तिथे टेक्स्ट येतं. टेक्स्ट आलं तर हे टेक्स्ट ना आपल्याला इकडे उजव्या हाताला घ्यायचं आहे. आणि हे खाली जर तुम्ही पाहिलं ना तर हे भरपूर हे असे ऑप्शन आहेत. तर एकदम सुरुवातीलाच एडिट म्हणून येतं.
तर ते न्यू टेक्स्टला आपण पहिले डिलीट करून घेऊया. आणि थंबनेलवरती ना एकदम असे मोठे अक्षर ठेवायचे आहेत. कमी शब्द आणि ते फॉन्ट असं बोल्ड ठेवला ना तर त्याचा असं छानपैकी हे होतं, कारण की ते ना वाचायला सोपं जातं आणि लगेच आय कॅच केलं जातं. तर तिथे आता मी कसं ना स्वामींचे व्हिडिओ बनवते, तर आपण घेऊया. मी नेट चालू करते 1 मिनिट, म्हणजे टाईप करण्याला वेळ नाही जाणार. तुझी इच्छा पूर्ण होणार. तर अशा प्रकारे नेट तात्पुरतं बंद करून देऊ, कारण की खूप मेसेज येतील. बराच वेळ झाला मी ना नेट ऑन केलेलं नाही आहे. तर हे अशा प्रकारे आपण इथे हे अक्षर घ्यायचे आहेत आणि ह्याला हे असं हे ब्ल्यू लाईननी जे आहे ना हे असं मोठं करायचं आहे. जर तुम्हाला इथून सुधरत नसेल तर तुम्ही हे खाली जे आहेत ना तिथे खाली जा आणि इथे साईज म्हणून येतं, त्या साईजवरून आपण आपल्याला पाहिजे तशी साईज आपण करून घेऊ शकतो. तर हे पहा, हे अशा प्रकारे. आणि ह्याचं आपण कलरही बदलू शकतो. समजा कोणता कलर पाहिजे तो कलर आपण घेऊ शकतो. आता इथे आपण ना हा ब्ल्यू कलर घेऊया आणि जो ह्याचा फॉन्ट आहे ना तो फॉन्ट पण आपण चेंज करून घेऊया. एकदम असे बोल्ड, हे वरती तुम्हाला दिसत असेल, एकदम असे बोल्डचे फॉन्ट घेतले ना तर एकदम असा आपला जे अक्षर आहे ना थंबनेलवरचं तो असं पटकन असं मोठा दिसून येतो आणि नजर असं पटकन आपली होती की अरे नाही, हा व्हिडिओ पाहण्यासारखा आहे, म्हणून व्ह्यूअर्स जे आहेत ना ते टच करतात. आणि ह्याला हे आपण हे करू शकतो, स्ट्रोक देऊ शकतो. जर तुम्हाला दुसरा कोणता द्यायचा असेल ना तर तेही आपण देऊ शकतो असं. किंवा ह्याला आता म्हणजे हे आहे ना तर आपल्याला दुसऱ्या कलरचा असं आपण ह्याला घेऊ शकतो पाहिजे तसं. तर मी काही तसं घेणार नाही आहे, मला नको हे आहे, हेच छान वाटत आहे. तर हे अशा प्रकारे. आणि ह्यालाच आपण परत कॉपी करून घेऊया, कॉपी करून परत बोलून घेऊया. नेट ऑन करते आणि हे कट करून घेऊ आपण, कारण की हे टेक्स्ट ऑलरेडी आपण गेलेले आहेत. स्वामींचा हा संदेश ऐकून तर बघ. ठीक आहे, हे अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे. थोडंसं असं सेंटरमध्ये घेऊ, म्हणजे ते दिसायला ना असा छान दिसून येईल. हा थोडासा छोटा करू आणि हा खाली घेऊ, हे अशा प्रकारे. आणि ह्याचा कलर आपण दुसरा घेऊ शकतो. समजा खाली कलरमध्ये जाऊन ह्याचा कलर आपण बदलू शकतो, कोणताही घेऊ शकतो. आपल्याला हवं तसं कलर घेता येतं. हे कलरमध्ये जाऊन इथे प्लसमध्ये गेलो ना तर हे भरपूर सारे असे कलर आहेत. कोणता कलर तुम्हाला छान वाटेल तो कलर तुम्ही घेऊ शकता. तर हे पहा, हा कलर घेऊया आपण, किंवा हा पण घेऊ शकतो, हा पण घेऊ शकतो, किंवा ह्याला थोडासा असा ब्लॅक शेड पण देऊ शकतो. नको तितके कलर भेटून जातात इथे, असं काही नाहीये. नाही, हा एवढा काही अट्रॅक्टिव्ह वाटत नाहीये. तर येलो कलरची बॉर्डर घेतल्यामुळे आपल्याला ना असा थोडासा वेगळा कलर घ्यावा लागणार आहे. तर हे पाहे असं, स्वामींचा हा संदेश ऐकून तर बघ. हे पाहे असं, हे आपण इथे हे करून घेऊया, सेट करून घेऊया. हे अशा प्रकारे एकदम छान सोपं आहे. आणि अजून जर तुम्हाला इथे दुसरं काही घ्यायचं असेल ना तर वरती हे प्लस जे आहे ना, हे प्लसच्या तिथे तुम्ही प्रेस करा, फॉर्म गॅलरीमध्ये जा. नंतर गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर जे तुम्ही डाउनलोड केलेले फोटो असतात, फोटो कुठून डाउनलोड करायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर माझ्या चॅनलवरती मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या. हे कॉपीराईट फ्री फोटो आहेत, ह्याने ना आपल्या चॅनलला कॉपीराईट येत नसतं. त्यामुळे ना कॉपीराईट फ्री फोटोज कुठून घ्यायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर आपण ना हे घेऊया. तर ह्याला ना आपण थोडंसं कट करून घेऊया, जेणे की ना छान वाटेल. स्क्वेअरमध्येच घेऊ, हे अशा प्रकारे. असे आपलं बॅकग्राऊंड ब्लॅक आहे, त्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि कसं आपल्याला आपला थंबनेल अट्रॅक्टिव्ह बनवायचा आहे, तर हा इथे आपण सेट करून देऊया. आजच्या व्हिडिओचा थंबनेल माझा होऊन जाणार आहे, मला वेगळं बनवण्याची गरज नाही. परत आपण एक फोटो घेऊया, परत गॅलरीमध्ये जायचं. परत गॅलरीमध्ये आपण जे फोटोज डाउनलोड केलेले असतात ना तर त्याच्यामध्ये जाऊन ना आपल्याला तो फोटो घ्यायचा आहे. तर हे फोटोज मी खूप सारे घेतलेले आहेत, कारण की प्रत्येक वेळेस मी डाउनलोड करा, हे करा, ते करा, ते करत बसण्याची गरज नाही. आणि कसं पटकन आपल्याला पाहिजे ते घेता येतं आणि त्यानुसार आपल्याला व्हिडिओज बनवता येतात. तर आता मी कोणतं घेऊ, मला ना स्वामींचं नाव घ्यायचं आहे, मी डाउनलोड केलेलं आहे. तर ते आता आठवत नाही आहे मला नेमकं कुठे. हां, हे पहा, हे इथे स्वामींचं नाव आहे, किंवा हे पण आहे खाली, हे पण आहे. हे नाही, मी हेच घेते, हे छान आहे कारण की रेड कलर आहे. तर हे पहा, हे असं ह्याला पण आपण कॉपी करून घेऊया. आणि ह्याला काय मला बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्याची गरज नाही आहे, कारण की ऑलरेडी ना माझा जो हे आहे ना बेस बॅकग्राऊंड जो आहे ना तो ब्लॅक कलरचाच आहे.
त्यामुळे मला काही ते वेगळं करून रिमूव्ह करून घेण्याची गरज नाही आहे. तर ह्याचाही कलर आपण बदलू शकतो. खाली याच्या पुढे जे ऑप्शन आहे ना त्याच्यामध्ये जायचं आणि कलर फिल्टरमध्ये जाऊन हे आपल्याला ह्याला डार्क लाईट वगैरे किंवा हे एकदमच कलर ह्याचा बदलायचा असेल ना तर आपण बदलून घेऊ शकतो. तर चला, हा कलर मला छान वाटत आहे तर हा कलर मी ठेवत आहे. आता आपल्याला ह्याला आउटलाईन वगैरे काहीच देता येत नाही कारण की आपण त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला नाही आहे. तर बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं हे मी तुम्हाला जर आता सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि ज्यांना ज्यांना याची गरज आहे ना तर ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगून द्या, मी त्याचा व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे. तर आपण अजून एक फोटो घेऊया, हा फोटो घेऊया. तर हे ह्याचं बॅकग्राऊंड मी रिमूव्ह केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा फोटो आपण इथे असा लावून देऊ जेणे की ना असं छान वाटेल, असं कोपऱ्याला इथे लावून देऊ. तर पहा, अशा प्रकारचं अजून फोटोज घ्यायचे असतील तर अजून आपण कितीही फोटो घेऊ शकता. आपण जितकं आपण सिम्पल अँड स्वीट ठेवू ना तितकं छान दिसतं आणि तितकंच असं अट्रॅक्टिव्ह दिसून येतं. ही पण एक पेटी आहे. तर ह्या पेटीला जर आता समजा कसं ना, ही पेटी अशी आहे ना तर मला ना ही उजव्या साईडची आहे, मला ना डाव्या साईडला करून घ्यायची आहे. तर त्यासाठी काय करायचं ते सुद्धा आपल्याला होऊन जातं. हे पहा, हे असं हे आपण हे करून घेऊ शकतो इथे 3D रोटेटमध्ये. आणि हिला आपण छोटी करून घेऊ जेणे की ना ती एकदम अशी अट्रॅक्टिव्ह दिसेल. आणि हिला आपण इथे जागा दिसत आहे तर इथे लावून घेऊ. आणि हेचं ना आपण आता हे कसं आपण हे केलेलं आहे, त्याचं बॅकग्राऊंड काढलेलं आहे, रिमूव्ह केलेलं आहे. तर हे शॅडोमध्ये जाऊन आपण थोडंसं येल्लो असं शॅडो देऊ जेणे की ना असं त्यातून असं सोनं चमकत आहे असं फील होईल. हे पहा, अशा प्रकारे ह्याला आपण पाहिजे तसं ॲडजस्ट करू शकतो. तर हे पहा किती सुंदर हे असं आपलं थंबनेल तयार झालेलं आहे आणि एकदम झटपट, कोणताही तामझाम नाही, काही नाही. हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला हे प्लसच्या पुढे जे कॅमेरासारखं दिसत आहे तर इथे टच करायचं आहे, सेव्ह ॲज प्रोजेक्ट, सेव्ह ॲज इमेज. तर आपल्याला दुसरं ऑप्शन चूज करायचं आहे, सेव्ह ॲज इमेज. तर इथे जे आहे ना हे ॲज इट इज आहे तसं जरी ठेवून आपण सेव्ह केलं ना तरी चालतं. जर तुम्हाला एकदम HD क्वालिटीमध्ये पाहिजे असेल ना तर ही क्वालिटी कस्टम आहे ना, तर तिथे जर तुम्ही टच केलं तर हे पहा डिफॉल्ट, कस्टम, लो, मीडियम, हाय, व्हेरी हाय आणि अल्ट्रा. तर आपण अल्ट्रा म्हणजे एकदम भारीचं हे होतं तर ते अल्ट्रा घ्यायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह केलं ना तर एक ॲड येते कारण की हे आपलं फ्रीच आहे, आज आलेली नाही, आपलं गुड लक. तर आता आपण डायरेक्ट बॅक जाऊ आणि गॅलरीमध्ये पाहूया की आपला फोटो आलेला आहे. हे पहा किती सुंदर असा आपला फोटो तयार झालेला आहे. तर आणि हा फोटो जर तुम्ही माझ्या स्वामी सेवा आणि मी ह्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केला असेल ना तर तुम्ही आज म्हणजे 1-2-3 दिवस लेट किंवा 2-3 दिवस मागचा जर व्हिडिओ पाहिला ना तर 100% तुम्हाला हा थंबनेल तुम्हाला तिथे दिसेल. कारण की आज मी व्हिडिओ शूट करत आहे तर ह्याला 1-2 दिवस तरी लागतीलच एडिट करून मला पोस्ट करायला. सोपी पद्धत आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे जी सध्या खूप ट्रेंडिंगला आहे. त्यासाठी पण आपल्याला एक फ्रीचंच ॲप लागणार आहे, ते आहे ChatGPT. ChatGPT हे घ्यायचं आहे आणि त्याला ना इथे हे आस्क ChatGPT म्हणत आहे. तर खाली माईकला तुझी इच्छा आज पूर्ण होणार आहे, आज स्वामींचा हा संदेश ऐकून तर बघ. आज एक डबल झाले तर हे असं झालं ना तर खाली 1-2 हे सोडायचं आणि ChatGPTलाच तुम्हाला सांगायचं आहे मला हा एकदम छानपैकी थंबनेल बनवून दे जेणे की माझ्या व्हिडिओचा CTR वाढवेल आणि माझा व्हिडिओ छान चालेल, तसा मला हा थंबनेल बनवून दे, तसा मला हा YouTube साईज थंबनेल बनवून दे आणि अक्षर चुकू देऊ नकोस, अक्षर हे मोठे ठेव. असं ह्याला आपण हे प्लस जे दिसत आहे ना हे प्लसचे तिथून आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे. मी बोलत आहे ते टाईप झालेलं आहे तिथे, आपल्याला ते कट करावं लागणार आहे. आणि हे जे आहे ना तर आता आपण ना मी हे डाउनलोड केलेले आहे त्यातून मी एक फोटो घेते. कोणता घेऊ तर ब्लॅक असणार आहे तर हा एक बॅकग्राऊंडला ठेवते. आणि कोणता घेऊ, भरपूर असले ना तर असं कन्फ्युजन होतं, कमी असले ना तर आपण तेच घेऊन टाकतो, पण भरपूर असले तर आपले व्हिडिओ पण छान चालतात. तर चला स्वामींचा हा फोटो घेऊया. हे पहा मी बोलले ना प्लसचं चिन्ह दिसत आहे ते हे झालेलं आहे. आपण हे कट करून घेऊ, मोठे ठेव असं. तर
स्वामींच्या मागे फूल घे आणि स्वामींच्या फोटोला एकदम अट्रॅक्टिव्ह असं बनव, जेणे की माझा थंबनेल छान दिसेल. आणि ह्याला ना आपण हे ॲरो जे आहे ना त्याला हे करून द्यायचं आहे. तर एक थोडा वेळ घेईल तो, कारण की कसं ना हा फ्रीच ॲप आपण वापरत आहोत. ह्याला कसं ना आपण पैसे वगैरे देत नाहीत. आणि कधी कधी ना आता ह्या वेळेला आता पहा 3:21 झालेले आहेत. ह्या वेळेला कसं किंवा रात्रीच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला असं थोडंसं जर लोड असेल ना, ह्या वेळेला कसं थोडेसे फ्री असतात ऑफिसमध्ये म्हणा किंवा कोठेही नाही फ्री नसतात. म्हणजे ह्यावरती ना ह्या वेळेला ना असे जास्त लोक काम करत असतात ना, त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो. जास्त वेळ लागत नाही, 1, 2 ते 3 मिनिट वेळ लागतो. आणि 3 मिनिटात तो ना छानपैकी बनवून देतो आपल्याला पाहिजे तसं. तर आपण थांबूया आणि वाट पाहू किती वेळ लागतो त्याला. तर चला, किती सुंदर असा आपल्याला हा थंबनेल बनवून दिलेला आहे. मला तर फारच आवडलं. फुल थोडंसं खाली आहे पाहिजे, मी एक हे काढते, चूक काढते. कारण की कसं ना आपल्याला एकदा सवय झाली ना तर आपल्याला छोट्या छोट्या चुका समजून येतात. पहिले आपल्याला हे वरचं जे खाली ॲरो दिसत आहे ना ते आपण सेव्ह करून घेऊ, कारण ह्याचं कसं ना थोडंसं टच झालं की ते डायरेक्ट उडून जातं. तर हे स्वामींच्या पाठीमागे जे आहे ना, तर मला ना असं थोडंसं ते फुल खाली दिसत आहे. तर आपण परत एकदा त्याला कमांड देऊ की हे वरती कर म्हणून. तर हे पहा, स्वामींच्या पाठीमागचं फूल थोडंसं खाली आलेलं आहे, ते एकदम डोक्याच्या पाठीमागे घे. परत आपण त्याला सांगू की बनवून द्यायला म्हणून, तो परत बनवून देतो. आपल्याला जितका वेळ म्हणजे आपण सांगू ना तितका वेळ तो बनवून देतो. पण ह्याला लिमिट आहे, कारण की आपण हे पैसे देऊन घेतलेलं नाही आहे, फ्रीच आहे. आणि फ्रीमध्ये ना आपण जितकं त्याला विचारू तितकं ते देऊ शकतं. पण त्याची लिमिट असते, एक 5-6 फोटो किंवा 7-8 फोटो असं तो बनवून देतो साईजनुसार. आणि नंतर ना मग तो 24 तास थांब म्हणतो, 24 तासानंतर परत देतो. तर आपल्याला काय रोजचं 1 ते 2 व्हिडिओ बनवायचे असतात. आपल्याला 7-8 थंबनेल थोडीच ना लागणार आहेत. एक थंबनेल बनवायला जरी आपण 2-3 वेळेस सांगितलं त्याला तरी तो बनवून देतो. आणि जर नाहीच झालं तर आपण पिक्सल लॅबमध्ये बनवून घेऊ शकतो, कारण की तिथे काय आपल्याला पैसा लागत नाही. त्यामुळे कसं ना थोडंसं थांबायचं आहे आणि काहीही गरज नाही पैसे देऊन घेण्याची. पहा, मी तुम्हाला 1 मिनिटही बोलले नाही तर त्यांनी आपल्याला बनवून दिलेलं आहे. तर हे पहा, थोडंसं वरती आणि मोठे घेतलेले आहेत फुलं. हे पहा, हे वरचं आणि हे खालचं तुम्ही पाहू शकता. खालचे फुलं असे छोटे आहेत आणि नाही सॉरी, वरचे फुलं असे पाकळ्याचे आहेत ना त्या छोट्या आहेत आणि खालच्या पाकळ्यात ना अशा मोठ्या आहेत. तर हे वरती तुम्हाला दिसत असेल शेअर, त्याच्या बाजूला ॲरो आणि त्याच्या बाजूला 3 डॉट. तर आपल्याला हे ॲरोवरती प्रेस करायचं आहे आणि ते प्रेस केल्याच्या नंतर आपोआप हे पहा इमेज शेवड. तर आपण डायरेक्ट पहिलेच आहे आणि हा ना आता आपण सांगितलेला आहे. दोन्ही थंबनेल तयार झालेले आहेत आणि किती सुंदर तयार झालेले आहेत. आणि हा आपण बनवलेला, ह्याला तर तोडच नाही. भविष्यात इन फ्युचर ह्याला तरी कॉपीराईट वगैरे काही येईल, पण ह्याला काहीही येणार नाही. एकदम छान आणि अट्रॅक्टिव्ह असा आहे आणि एकदम कमी वेळेत बनवलेला आहे थंबनेल. तर चला आपण ना म्हणजे पटकन तुम्ही सांगा तुम्हाला पुढची क्युरीज काय आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगून देईल. तर चला, व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण एकदम महत्त्वाचा आहे आणि फ्रीचा आहे, कारण की ना खूप सारे असे आहेत. कमीत कमी 1000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील YouTube मास्टर क्लास शिकण्यासाठी. आणि त्याच्यानंतरही तुम्हाला ज्या क्युरीज असतील ना ते काय तुम्हाला कायमचे सांगून देणार नाहीत. म्हणूनच हा फ्रीमध्ये आहे. व्हिडिओ समजला नाही, थोडासा फास्ट झाला तर तुम्ही परत पहा, कारण की मी इतकं फास्ट सांगूनही एवढा वेळ गेलेला आहे, कारण की मी सांगत केलेला आहे त्यामुळे. आणि जर मी स्लो सांगितलं तर व्हिडिओ बराच मोठा होईल. व्हिडिओ जरी मोठा असेल ना तरी खूप महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. कारण की तुम्ही व्हिडिओमध्ये कितीही सुंदर एडिटिंग असेल, किती छान एकदम खूप असा मनाला लागेल असा व्हिडिओ असेल ना, आणि जर तुमचा थंबनेल चांगला नसेल ना तर काहीच उपयोग नाही. तुमचा तो व्हिडिओ तुम्हाला म्हणजे शेवटपर्यंत तर सोडा, सुरुवातीचे 1 सेकंदही कोणी तुम्हाला वॉच करणार नाही, कारण की थंबनेल हेच अट्रॅक्टिव्ह पाहिजे असतं. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची काही क्युरीज असेल ती सुद्धा मला कमेंट करा. एका टॉपिकवरती जर मला कमीत कमी 5 जर कमेंट्स आल्या ना तर मी त्या टॉपिकवरती नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे, जेणे की हा माझा टेक चॅनल नाही आहे, माझा व्लॉगचा चॅनल आहे. पण खूप जणांचे प्रश्न आहेत आणि माझ्या मैत्रिणींना माझी मदत व्हावी, प्रत्यक्षात नाही तर अप्रत्यक्षात, म्हणून माझा हा अट्टहास आहे. तर चला, आता 3:30 वाजलेले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे. तर 3:30 वाजलेले आहेत. माझ्या दीदीची स्कूल सुटते तर तिला घ्यायला मला जावं लागतं. तर चला, तुम्ही पटकन व्हिडिओ बनवा. तुम्ही कोणते व्हिडिओ बनवता, तुमची व्हिडिओची कॅटेगरी कोणती आहे, किंवा तुम्हाला समजत नसेल, तुम्ही कन्फ्युजन मध्ये असाल की मी हे व्हिडिओ बनवत आहे आणि ह्याची कॅटेगरी कोणती ठेवू, तर ते सुद्धा मी सांगणार आहे. फ्रीचे बॅकग्राऊंड म्युझिक कुठून घ्यायचं आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. आणि जे आपण फोटो घेतलेले असतात तर ते फोटो बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं
हे सुद्धा मी सांगणार आहे. पण कमीत कमी 5 कमेंट्स आल्याच्या नंतर, कारण की मग मला समजतं की अरे नाही, ह्या टॉपिक वरती आपल्याला व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे, कारण की आपल्या मैत्रिणींना ह्याची गरज आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पण व्हिडिओ बनवून YouTube वरती अपलोड करत राहा. बाय.